नमस्कार मंडळी. IPLचा सीझन संपला आणि काही माणसांचे आयुष्य सुद्धा संपले. बेजबाबदार आणि उन्मादी लोकांनी विजय उत्सवानंतर भयंकर गर्दी केली आणि गर्दीला मेंदू नसतो, अक्कल नसते, संवेदनशीलता नसते, जबाबदारीची जाणीव नसते, पुढे काय होईल याचा विचार नसतो. विवेक बुद्धी गहाण ठेवलेली माणसं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस अशा घटना घडतात. हकनाक पोरांचे जीव गेले. म्हणजे जितके दिवस मॅचेस चालल्या तितके दिवस सुद्धा शेकडो तास त्यांचे वाया तर गेलेच. असे लाखो लोकांचे गेले, करोडो लोकांचे गेले. पण त्यानंतर जो विजय उन्माद पाहायला मिळाला तो फार भयंकर आहे. मी काय क्रिकेट पाहत नाही, क्रिकेट खेळत नाही, याचा अर्थ मला ते आवडत नाही किंवा त्याला माझा विरोध आहे असंही नाही. परंतु जो विजयी उन्माद युवकांच्या डोक्यात बसलेला आहे ना, तो फार वाईट आहे. आपल्या पुण्यातल्या FC रोडची काही दृश्य मी सकाळी पाहिली. अतिशय भयंकर पद्धतीने. अहो, भले भले फटाक्याचे बॉक्स डोक्यावर घेऊन तुम्ही फोडताय. एखादा फटाका वर जाण्याऐवजी ते बॉक्स चुकून ब्लास्ट झाला आणि डोक्याच्या ठिकऱ्या झाल्या तर काय होणार आहे? आज ज्या युवकांचे प्राण त्या गर्दीत गेले, त्या स्टेडियमच्या बाहेर, त्यांच्या घरच्यांना हे IPL वाले पोचणार आहेत का? कुणी येणार आहे का त्यांच्या घरी मीठ मिरची सामान घेऊन? थोडा तरी विचार केला पाहिजे आपण पोरांनी. ज्यात आपला काडीचा फायदा नाही अशा गोष्टीत आपण का रमतोय? पुण्यातल्या FC रोडला अशी उन्मादी झुंड, पोलीस बिचारे काठ्या मारून मारून थकून गेले तरी लोकांचा विजयोत्सव थांबत नाहीये. हे काय, कुठं चाललाय आपला युवक? अरे, IPL म्हणजे एक प्रकारचा फार मोठा जुगार आहे जो आपल्या डोळ्या देखत खेळला जातोय. पूर्वी देशांमध्ये मॅचेस व्हायच्या आणि त्याचा आनंद वेगळा असायचा. आज आपल्या राज्यांमध्ये मॅचेस लावून दिलेले आहेत. आणि हे जे संघ आपण एक प्रकारे संघ जे पाडलेले आहेत ते एक प्रकारे आपण दुश्मनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मनात अनेक वेळा आडी निर्माण होते आणि त्याचा वचपा, त्याचा बदला जर आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये डूब ठेवून एखाद्या खेळाडूने घेतला तर आपल्या देशाला ते किती महागात पडेल की नाही? पण याचा विचार कुणीही करत नाही. हा विचार कुणाच्या मनाला शिवत नाहीये. सरकारला, आयोजकांना फक्त पैशाचं पडलंय. जिथून रेव्हेन्यू कसं जनरेट होईल याचं पडलेलं आहे. काही नाही, काही फायदा नाही. केवळ मनोरंजनासाठी आपण जर हे करणार असू तर माणसांच्या, युवकांच्या, या क्रिकेट पाहणाऱ्यांच्या, क्रिकेट शौकीनांच्या मनामध्ये फूट पडण्याचा कार्यक्रम म्हणजे IPL आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रामाणिक मत आहे. आज FC रोडची गर्दी पाहून किंवा अनेक शहरांमधल्या ह्या संघांना पाठिंबा देणाऱ्या सगळ्या फॉलोअरची गर्दी पाहून माझ्या मनात प्रश्न पडला की समजा एक संघ विजय झालाय, RCB संघ विजय झालाय आणि त्याच्या अपोजिट जो संघ होता त्या संघाचे चाहते किंवा इतर आतापर्यंत जे आउट झालेले संघ त्यांचे चाहते यांच्यात जर काही वादावादी झाली, वादाची ठिणगी पडली आणि तिथून जर भांडणं झाली आणि ती भांडणं कुणाच्या जीवावर बेतली, त्यातून एखादी दंगल उसळली तर याला जबाबदार कोण? याला परवानगी देणारे संघ मालक की यात जे देश विदेशातले, आपल्या भारतातले जे खेळाडू म्हणून सहभागी झाले ते नेमकं जबाबदार राहणार कोण? कारण मला असं वाटतंय ज्यावेळेस सुरुवातीला IPL सुरू झालं तर त्या आतापर्यंतचा IPL यामध्ये फार बदल होत गेलेला आहे. लोकांची संघ भावना धुळीस मिळालेली आहे. आता त्यातून पदोपदी अनेक ठिकाणी, ऑफिसमध्ये, कामावर, रस्त्याने जाताना ज्या चर्चा चालतात, घरांमध्ये सुद्धा 2-2, 3-3 संघ पडले. तो हा RCBची चाहते, नवरा तो कुणाचा दिल्लीचाच आहे, हा कुणाचा मुंबईचाच आहे. अरे, हे काय चाललंय? आणि यातून विनाकारण घराघरात वादावाद व्हायला लागलेली. एकतर ह्या मोबाईलच्या, सोशल मीडियाच्या युगात नवरा बायकोन घरातल्या फॅमिलीला बोलायला वेळ नाही. जो तो आपला मोबाईल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बसलेला असतोय आणि त्यात हे संघाचं नाटक निघालंय IPLचं. त्याच्यामुळे लोक एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. बोलले तर फक्त त्या संघाविषयी बोलतात. आमचा खेळाडू असा, तुमचा खेळाडू तसा. अरे, काय चाललंय? येणारा काळ खूप भयंकर होणार आहे IPLच्या ह्या जुगारापायी. आणि यातून दुर्दैवाने जर दंगली झाल्या तर फार भयंकर होणार आहे. कारण हे कंट्रोल करायला कुणीही, कुठलाही पोलीस, कुठली शासन यंत्रणा
सक्षम नसणार आहे. कारण गर्दीला मेंदू नसतो, गर्दी असंवेदनशील असते, गर्दी बेजबाबदार असते, गर्दी उन्मादी असते. त्यामुळं आपण लवकरात लवकर सावरलं पाहिजे, नाहीतर येणारा काळ खूप कठीण होणार आहे. कारण कुठलीही गोष्ट एकदा सुरुवात केली की ती बंद करणं फार अवघड असतं. त्यामुळे सुरुवात करण्यापूर्वी शासनानं, आयोजककर्त्यानं, हे ज्यांनी कन्सेप्ट आला त्यांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे. केवळ पैसा मिळतोय म्हणजे सगळीकडे दारूची दुकानं काढून फायदा नसतो. आणि नंतर मग दारूबंदी करायची किंवा दारूचे दुष्परिणाम सांगायचे, याला अर्थ नाहीये. त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही, विचार करणं गरजेचं आहे. ज्यांनी काढलं, जे आयोजन करतात ते राहू द्या बाजूला, त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही, वचक नाहीये. परंतु त्यांना फॉलो जे करतात, जे युवक वर्गन आपले करोडो तास वाया घालवतात, त्यांना विनंती आहे, थोडा विचार करा मंडळी. विनाकारण कशाला स्वतःचा जीव जाऊन देता एखाद्या गर्दीत जाऊन? त्यातून आपल्याला मिळणार आहे का काय? आता जे युवक मेले त्यांच्या घरी हे IPLचे आयोजक किंवा तो जिंकणारा संघ त्यांच्या घरी आयुष्यभर त्यांच्या आईवडिलांना पोचणार आहे का? नाही पोचणार. त्यांचं काम झालं, ते जाणार ज्याच्या त्याच्या घरी. विनंती आहे, जबाबदारीने वागा, विचार करा आणि मग कृती करा.